दिलेला प्रश्न आपला कोणत्या रूपात सोडवायचा आहे, कोणत्या रूलला सोडवायचा आहे, बॉडमॉसच्या रूलला. आता बॉडमॉसचा रूल काय असतो, मी अर्थ लिहून दिला पाळ्यावर. बॉडमॉसचा मी रूलचा अर्थ लिहून दिला की नाही. देवा एक रेहान क्या मतलब उसका, बी फॉर ब्रैकेट, ओ फॉर ऑर्डर, डी फॉर डिविजन, एम फॉर मल्टिप्लिकेशन, आणखीन ए फॉर ॲडिशन, एस फॉर सबट्रॅक्शन. आता ऐका, याच्यामध्ये ब्रॅकेट दिसतोय तुम्हाला, तुला दिसतोय का बाय ब्रॅकेट? नाही. दिलेल्या प्रश्नात हा प्रश्न आहे, हा प्रश्नामध्ये ब्रॅकेट दिसतोय तुम्हाला, 2/3 - 3/1 इंटू 9/6 + 1. त्याच्यामध्ये ब्रॅकेट दिसतोय का कोणाला? नाही. म्हणजे मला काय म्हणायचं, मग दिलेल्या प्रश्नामध्ये ब्रॅकेट नाही आहे, त्याच्यामुळे मी क्रॉस केलं तिथं, बरोबर. ऑर्डर नाही आहे, डिव्हिजन बी नाही आहे, मग आपण सर्वात अगोदर काय करणार, मल्टिप्लिकेशन. काय करणार, मग इथं आपण मल्टिप्लिकेशन केलं, कोणाकोणाचं मल्टिप्लिकेशन केलं, या 3/1 इंटू 9/6 मल्टिप्लिकेशन केलं. मग 3/1 इंटू 9/6 मल्टिप्लिकेशनचा नियम काय आहे, हा अपूर्णांक आहे, अपूर्णांकाचा गुणाकार आहे, हे फ्रॅक्शन आहे. तर गुणाकार कसा नियम असतो याचा, समोरासमोर करायचा असतो. म्हणून 3 आणि 9चा गुणाकार केला 27 आणि 1 आणि 6चा गुणाकार केला 6. आता येतो बॉडमॉसचा रूल मधलं मल्टिप्लिकेशन झालं, नंतर विषय येतो ऍडिशनचा. मग ऍडिशन कोणाची करायची आहे, 27/6 आणि 1 ची करायची का? नाही. 2/3 समोर काही नाही, म्हणजे काय इथं प्लस आहे. 2/3 समोर काय आहे, प्लस आहे. याच्या समोर प्लस आहे, याच्या समोर प्लस आहे, म्हणजे ऍडिशन कोणाची होईल, म्हणजे त्या प्रत्येक लिहिली 2/3 + 1/1. परत ऍडिशन नॉर्मल नाही, म्हणजे रेग्युलर करतो तशी नाही, फ्रॅक्शनची ऍडिशन आहे. मग काय नियम याचा, तिरकस गुणाकार. मग परत तिरकस गुणाकार केला, 2 आणि 1चा गुणाकार 2, 3 आणि 1चा गुणाकार 3 आणि खाली 3 आणि 1चा गुणाकार 3. हे वजा 27/6 जशाला यांची बेरीज झाली, 2 + 3 किती आलं, 5 आणि 3 खालीचा चालताच, वजा 27/6. परत हे फ्रॅक्शनची वजाबाकी आहे, काय आहे, अपूर्णांकाची वजाबाकी. नियम काय आहे, तिरकस गुणाकार. म्हणजे 5 × 30 वजा 27 × 3 = 81, खाली 3 × 18, दोघांची वजाबाकी केली, वजा 51/18 उत्तर आलं. सगळ्याला समजलं? व्यवस्थित लिहून घ्या. नाही समजलं तर व्हिडिओ काढलेला आहे, ग्रुपवर पाठवतो, सगळ्यांनी व्यवस्थित पाहायचा आणि स्वतःवर थोडंसं काम करा, स्वतःला वेळ द्या. नाही समजत असलं, एक गणित 3 वेळेस घरी जाऊन लिहा. ओके.